प्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेतले, युद्धाचं नेतृत्व केलं आणि विजय संपादन केला। शिवाय अहिल्याबाई अशा एका शासकांपैकी एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणासाठी, अन्यायाच्या विरुद्ध आक्रमण करण्यासाठी कधीही मागे पुढे पाहत नसत। महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती। त्यांच्यामधल्या अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठमोठे राजे आणि प्रभावशाली शासक सुद्धा आश्चर्यचकित होत असत। अहिल्याबाई महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाजूने होत्या। स्त्रियांची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी अहिल्याबाईंनी कायद्यामध्ये बदल केला आणि विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळवून दिला। त्याबरोबरच मुलं दत्तक घेण्याचा हक्क सुद्धा त्यांनी त्यांना मिळवून दिला। कुशल शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रामधल्या अहमदनगर जिल्ह्यात जामखेड जवळच्या चौंडी गावामध्ये झाला। अहिल्याबाई चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या। बालपणापासूनच अहिल्याबाई विलक्षण प्रतिभावान होत्या। कोणताही विषय त्यांना फार लवकर अवगत होत असे। पुढे आपल्यामधलं अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिभेनं त्यांनी सगळ्यांनाच अवाक करून सोडलं। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि कठीण संघर्षाच्या काळात सुद्धा विचलित न होता त्यांनी आपलं लक्ष्य साध्य केलं आणि पुढे त्या अवघ्या विश्वासाठीच एक आदर्श ठरल्या। लहानपणी भुकेलेल्यांना अन्न भरवत असताना छोट्याशा अहिल्येला पुण्याला जात असलेले मावळ प्रांताचे शासक मल्हारराव होळकर यांनी पाहिलं। यावेळी मल्हारराव चोंडीमध्ये विश्राम करण्यासाठी थांबलेले होते। बालवयातच अहिल्याबाईंमधली दया, प्रेम आणि गरजूंसाठी असलेली तळमळ पाहून मल्हारराव होळकर एवढे प्रभावित झाले की त्यांनी त्वरित माणकोजी शिंदेंकडे आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्याबाईंना मागणी घातली। त्यानंतर 1733 साली वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी झाला आणि अशा तऱ्हेनं बालवयातच अहिल्याबाई मराठा साम्राज्यामधल्या प्रसिद्ध अशा होळकर कुटुंबाच्या सुनबाई झाल्या। लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे 1745 साली अहिल्याबाईंना पुत्रप्राप्ती झाली आणि त्यांनी त्यांच्या पुत्राचं नाव ठेवलं मालेराव। पुढे 3 वर्षांनी म्हणजे 1748 साली अहिल्याबाईंना मुक्ताबाई नावाची सुंदर कन्या झाली। अहिल्याबाई राज्यकारभारामध्ये आपल्या पतीला मदत करत असत। शिवाय त्यांच्यामधलं युद्ध कौशल्य, सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना सतत प्रोत्साहित करत असत। खंडेराव स्वतः युद्धामध्ये निपुण होते। वडिलांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी युद्ध कौशल्य मिळवलं होतं। मल्हाररावांच्या सोबत खंडेराव युद्धावर जात असत। त्यावेळी राज्याचा महसूल वसूल करणं, न्यायदानाचं काम, त्याचबरोबर धन, सेना, गोळा बारूद, रसद, तोफा, बैल आणि चाराबंदी ही सगळी कामं अहिल्याबाई स्वतः करत असत। एकदा पेशव्यांना काशीला जायचं होतं। त्यांनी अहिल्याबाईंना पत्र लिहिलं की महेश्वर ते काशी जाण्यापर्यंतच्या रस्त्यातले घाट, नदी, प्रमुख ठिकाणं यांच्या नकाशाबद्दल माहिती कळवावी। अहिल्याबाईंनी सगळी माहिती दूतामार्फत पेशव्यांकडे पाठवून दिली। पुढे काही काळानंतर अहिल्याबाईंच्या प्रांतावर श्रीमंत पेशव्यांची फौज चालून आली। खासे राघोबा दादा या फौजेत होते। त्यावेळी राजमाता अहिल्यादेवींनी श्रीमंत पेशव्यांना पत्र लिहिलं होतं। या पत्रामध्ये अहिल्याबाई म्हणतात, आम्ही आपली इमाने इतबारे सेवा केली। मल्हारराव होळकर, पती खंडेराव, मुलगा मालेराव यांनी एकनिष्ठता आपल्या पायाशी वाहिली। आज राघोबा दादा फौज घेऊन तयार आहेत, ते थांबवा। परंतु अहिल्यादेवींचं पत्र जाईपर्यंत पेशवे आणि राघोबा दादा इंदोर राज्यामध्ये येऊन थडकले होते। अहिल्याबाईंनी तुकोजी होळकर, भोसले, शिंदे, गायकवाड यांना फौजेसह तयार राहण्याचा हुकूम दिला। इकडे राघोबा दादा क्षिप्रा नदीच्या काठी येऊन थांबले होते। तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना पुन्हा पत्र लिहिलं, लढाई आम्हाला नवी नाही, परंतु दोन्ही बाजूंनी आपले सैन्य मारले जाईल। मराठी सैन्याचाच पराभव होईल।
जर लढाई करायचीच असेल तर मी स्वतः लढाईचं नेतृत्व करणार आहे. मी हरले तर मला स्त्री म्हणून कोणीही हसणार नाही, परंतु एका स्त्रीला आपण हरवलं म्हणून आपला नावलौकिकही होणार नाही. जर आपण हरलात तर मात्र आपण जगात तोंड दाखवायला लायक राहणार नाही. दोन्ही बाजूंनी तुमच्या नावाला कलंक लागेल. अहिल्याबाईंचं हे पत्र वाचून राघोबा दादांनी अखेर माघार घेतली. अशा या मुत्सद्दी अहिल्याबाईंनी महेश्वर आणि तिथल्या प्रजेच्या सुरक्षेसाठी मुक्ताबाई या आपल्या मुलीला सुद्धा दाव्यावर लावलं होतं. महेश्वरमध्ये चोर डाकू यांच्यामुळे प्रजा हैराण झाली होती. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राजमाता अहिल्यादेवींनी सर्वत्र दवंडी पिटवली. जो कोणी माणूस या चोर डाकूंचा बंदोबस्त करेल त्याचा विवाह मी माझ्या मुलीशी करून देईन. राज्यामध्ये या पसरलेल्या दवंडीनंतर यशवंतराव फणसे नावाच्या तरुणानं या चोर डाकूंचा बंदोबस्त केला आणि दिलेल्या शब्दानुसार राजमाता अहिल्यादेवींनी त्यांची मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह यशवंत फणसे यांच्या सोबत करून दिला. अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिमत्वातल्या या एवढ्या सगळ्या गुणांमागे त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा सिंहाचा वाटा होता. वेळोवेळी मल्हाररावांनी आपल्या सूनबाईंना सैन्य, राज्यकारभार याचं शिक्षण दिलं. अहिल्याबाईंमधली अद्भुत प्रतिभा पाहून मल्हारराव खूप समाधानी होत असत. अहिल्याबाईंचं आयुष्य सुखासमाधानानं व्यतीत होत असतानाच अचानक त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 1754 साली जेव्हा अहिल्याबाई फक्त 21 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या पतीला खंडेराव होळकरांना कुंभेर मधल्या युद्धामध्ये वीरमरण प्राप्त झालं. आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर सुद्धा अहिल्याबाईंनी आपला धीर खचू दिला नाही. वैयक्तिक दुःखाचा प्रभाव त्यांनी प्रजेवर पडू दिला नाही. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळणाऱ्या आपल्या मावळ प्रांताला पाहून त्यांनी स्वतः उत्तराधिकारी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी पेशव्यांना विनंती केली. 11 डिसेंबर 1767 रोजी त्यांनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. आपल्या कार्यकाळामध्ये अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धामध्ये प्रभावशाली रणनीती आखली आणि सैन्याचं कुशल नेतृत्व केलं. आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी अहिल्याबाई सतत तत्पर राहत असत. युद्धप्रसंगी हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाई एखाद्या पराक्रमी योद्ध्यासारख्या शत्रूवर बाण चालवत असत. कालांतरानं अहिल्याबाईंचं शौर्य आणि साहसाची चर्चा अवघ्या विश्वामध्ये होऊ लागली. त्या एक दूरदृष्टी असलेल्या शासक होत्या. आपल्यामधल्या नैपुण्यानं त्या शत्रूचा हेतू ओळखून घेत असत. ज्यावेळी पेशव्यांना एका प्रकरणामध्ये इंग्रजांचा दुष्ट हेतू लक्षात आला नाही त्यावेळी अहिल्याबाईंनी पुढे होत पेशव्यांना त्याविषयी अवगत केलेलं होतं. महान शासक अहिल्याबाईंनी आपल्या राज्याच्या विस्तारासाठी अनेक चांगली कामं केली. राजमाता अहिल्यादेवींनी संपूर्ण आयुष्यात आपल्या प्रजेचं रक्षण आणि संगोपन आईप्रमाणे केलं. माता अहिल्यादेवींच्या या असामान्य कार्याबद्दल आपण आणखी जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. भेटूया गाथा शौर्याची मध्ये. एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गाथा शौर्याची या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहतोय योद्ध्या आणि शासक अहिल्याबाई होळकरांच्या कार्याबद्दल. आपल्या राज्याचा विकास व्यवस्थित होण्याच्या दृष्टीनं अहिल्याबाईंनी राज्य वेगवेगळे तालुके आणि जिल्ह्यांमध्ये विभागलं. ग्रामपंचायतीचं काम सुरळीत केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी न्यायालयांची सुद्धा स्थापना केली. अहिल्याबाईंच्या अशा स्वरूपाच्या लोकाभिमुख कार्यामुळे त्यांची गणना सर्वत्र आदर्श शासकाच्या रूपामध्ये होऊ लागली होती. अहिल्याबाई होळकर
यांनी 18व्या शतकामध्ये इंदोर जवळ असणाऱ्या महेश्वरमध्ये नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर एका भव्य, शानदार आणि आलिशान राजवाड्याची निर्मिती केली। त्या काळी साहित्य, संगीत, कला आणि उद्योग या सगळ्या क्षेत्रामध्ये महेश्वरची ख्याती होती। अहिल्याबाईंनी अनेक धार्मिक आणि प्रसिद्ध तीर्थस्थळांचं निर्माण कार्य पूर्ण केलं। या व्यतिरिक्त अहिल्याबाईंनी मोठ्या कौशल्यानं आणि कुशाग्रतेनं अनेक किल्ले बांधले, विश्रामगृह बांधली, विहिरी आणि रस्त्यांची निर्मिती केली। इतकंच नव्हे तर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला। शिवाय कला कौशल्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं अभूतपूर्व योगदान त्यांनी दिलं। राणी अहिल्याबाईंनी केवळ आपल्या प्रांतातच नव्हे तर संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक मंदिरांची, धर्मशाळांची निर्मिती केली। मोडकळीला आलेल्या प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला। द्वारका, रामेश्वरम, बद्रीनारायण, सोमनाथ, अयोध्या, जगन्नाथपुरी, काशी, गया, मथुरा, हरिद्वार यासारख्या अनेक मंदिरांचा अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला आणि त्या ठिकाणी धर्मशाळा सुद्धा उभारल्या। याशिवाय बनारसमध्ये अन्नपूर्णा मंदिर, गयामध्ये विष्णू मंदिराचं निर्माण केलं। अहिल्याबाई होळकरांनी आपल्या शासन काळामध्ये कोलकाता ते बनारस या रस्त्याची निर्मिती केली। त्यांनी अनेक विहिरींचं निर्माण कार्य केलं आपण पाहिलं। त्याबरोबरच मोठमोठ्या नद्यांवर विशिष्ट धाटणीचे घाट बांधले। अहिल्याबाई होळकर या दानशूर आणि उदार शासक होत्या। त्यांच्यामध्ये दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती आणि म्हणूनच आपल्या शासन काळामध्ये गरिबांसाठी आणि भुकेलेल्यांसाठी त्यांनी अन्नछत्र उघडली। पाणी पिण्यासाठी पाणपोया स्थापन केल्या। आपल्या 30 वर्षांच्या अद्भुत कार्यकाळामध्ये अहिल्याबाईंनी इंदोर या छोट्याशा शहराला समृद्ध आणि विकसनशील बनवण्यामध्ये आपलं योगदान दिलं आहे। येथील रस्त्यांची स्थिती, भुकेलेल्या जीवांसाठी अन्नछत्र, शिक्षण याबद्दल त्यांनी अद्वितीय कार्य करून ठेवलं आहे आणि त्यांच्यामुळेच आज इंदोर शहराची ओळख समृद्ध आणि विकसित शहरांमध्ये केली जाते। अहिल्याबाईंची ओळख एक विनम्र आणि उदार शासक म्हणून सर्वदूर पसरली होती। गरजवंतांसाठी, गरिबांसाठी, असहाय्य व्यक्तींसाठी त्यांच्या हृदयामध्ये करुणेचा सागर उफाळून येई। समाजसेवेचं व्रत अंगीकारलेल्या अहिल्याबाईंनी समाजासाठी स्वतःला पूर्णतः समर्पित केलं होतं। महाराणी अहिल्याबाईंनी फक्त घाट, रस्ते, मंदिरांचीच निर्मिती केली नाही तर त्यांनी समाजामधल्या विधवा महिलांसाठी चांगलं कार्य केलं आणि विधवा स्त्रियांसाठी त्यावेळी बनवण्यात आलेल्या कायद्यामध्ये सुद्धा बदल केला। त्यावेळच्या कायद्याप्रमाणे जर एखादी महिला विधवा झाली आणि तिला मुलबाळ नसेल तर तिची सगळी संपत्ती सरकारी खजिन्यात किंवा राजकोषात जमा होत असे। परंतु अहिल्याबाईंनी या कायद्यामध्ये बदल केला आणि महिलांना आपल्या पतीच्या संपत्तीचं वारसदार बनवलं। या व्यतिरिक्त त्यांनी महिलांच्या शिक्षणावर भर दिला। आपल्या आयुष्यामध्ये आलेली अनेक संकट पार करत अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं दुर्दम्य आशावादानं स्त्री शक्तीचा वापर केला तो खूप प्रशंसनीय आहे आणि यामुळेच महिलांसाठी त्या कायमच एक प्रेरणास्त्रोत होत्या आणि राहतील। महाराणी अहिल्याबाई होळकर यांची भगवान शंकरांवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास होता। असं म्हणतात की त्यांच्या स्वप्नात येऊन एकदा भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिलं होतं। त्यानंतर 1777 साली त्यांनी संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्यांच्या शिवभगवान प्रती असलेल्या निस्सीम भक्तीबद्दल असं देखील म्हटलं जातं की अहिल्याबाई राजाज्ञा देताना, स्वाक्षरी करताना शिवाचं नाव लिहित असत। तेव्हापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत इंदोरमध्ये जेवढ्या राजांनी सत्ता सांभाळली तो प्रत्येक राजा राजाज्ञा भगवान शंकराच्या नावानंच लिहित असे। आपल्या प्रजेच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या आदर्श शासक अहिल्याबाई होळकर यांना 13 ऑगस्ट 1795 साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे देवाज्ञा झाली। पण त्यांच्यामधली उदारता आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या असंख्य कार्यामुळे त्या आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि यापुढेही राहतील। आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या असंख्य अडचणी, संघर्ष याला तोंड देत अहिल्याबाई एकाकी झुंज देत लढत राहिल्या। कधीही परिस्थितीला शरण गेल्या नाहीत आणि आपल्या लक्ष्याप्रती प्रामाणिक राहत
पुढे जात राहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील एका आईसारखा त्यांनी आपल्या प्रजेचा सांभाळ केला. त्यांनी जनतेसाठी केलेल्या या सगळ्या लोकाभिमुख कार्याबद्दल बोलताना अहिल्याबाईच म्हणत असत, परमेश्वरानं माझ्या खांद्यावर जे उत्तरदायित्व सोपवलेलं आहे ते मला पार पाडायचं आहे. प्रजेला सुखी ठेवणं माझं कर्तव्य आहे. मी माझ्या प्रत्येक कर्माप्रती जबाबदार आहे. सामर्थ्य आणि सत्तेच्या बळावर मी इथे जे काही करते आहे त्याचं ईश्वराच्या दरबारी मला उत्तर द्यावं लागणार आहे. इथे माझं काहीही नाही. ज्याचं आहे त्याच्या जवळ पाठवते. जे काही घेते आहे ते कर्ज माझ्यावर आहे. मला माहीत नाही याची परतफेड मी कशी करेन. अहिल्याबाई होळकर यांनी समाजासाठी केलेलं महान कार्य पाहता त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारनं 25 ऑगस्ट 1996 ला अहिल्याबाईंच्या नावानं पोस्टाचं तिकीट प्रकाशित केलं. याशिवाय अहिल्याबाईंच्या असाधारण आणि अद्वितीय कार्याचं स्मरण म्हणून त्यांच्या नावानं एक पुरस्कार देखील दिला जाऊ लागला. अहिल्याबाईंच्या मनात आपल्या सगळ्या प्रजेबद्दल असणारं असीम प्रेम आणि करुणेमुळे त्यांना राजमाता आणि लोकमाता म्हणून ओळखलं गेलं. आपल्या प्रांताच्या सुखसमृद्धीसाठी त्यांनी असंख्य कामं केली. अहिल्याबाई कायम त्यांच्यामधली अदम्य इच्छाशक्ती, वीरता, पराक्रम, साहस, न्याय, राजतंत्राचं एक अद्वितीय उदाहरण म्हणून युगानयुगे आपल्या स्मरणात राहतील. राजमाता अहिल्यादेवींच्या या असामान्य कार्याला लोकशाही न्यूजचा मानाचा मुजरा. गाथा शौर्याची या भागात पुन्हा भेटूया, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही न्यूज, एक नवा आवाज.